संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्यामध्ये सर्वात मोठी जी दहीहंडी लावली जाते, आपण पाहू शकतो जे गोविंद पथक सुद्धा जे मुंबईतून आलेले आहे, पूर्णपणे बहुसंख्य मोठ्या संख्येने जे गोविंद पथक इथे ठाण्यामध्ये दाखल झालेले आहे। आणि या थोड्याच वेळामध्ये अनेक कलाकार आहेत, मराठी असतील, हिंदी असतील, सर्व कलाकारांनी इथे रवींद्र फाटक यांच्या दहीहंडीला हजेरी लावलेली। तुम्ही चॉकी शॉप असतील, मराठी हास्य जत्रामध्ये असतील, या संपूर्ण कलाकारांनी जे आहे दहीहंडीचा इथे मनोरंजन करण्यासाठी आले होते। त्यामुळे संपूर्ण जर ठाणे जिल्ह्यामध्ये बघितलं की सर्वात मोठी दहीहंडी बघितली जाते। आणि थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा इथे पोहोचतात, मुख्यमंत्री सुद्धा येणार आहे। त्यामुळे ठाण्यातली सर्वात मोठी दहीहंडी जे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आहे ती पूर्णपणे इथे आपण पाहू शकता। त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून जोरदार ठाण्यामध्ये जे आहे शक्ती प्रदर्शन दहीहंडीच्या निमित्तानं का असना ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून मुख्यमंत्री येतात, त्यामुळे ठाण्याच्या मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेने शक्ती प्रदर्शन केलेले आहे। आणि वेगवेगळे जे बक्षीस आहे ते संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोविंद पथकांसाठी ठेवलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।